जळगाव शहरातील देवकर फार्मसी कॉलेजमध्ये शिकणाऱ्या 20 वर्षीय विद्यार्थ्याने प्राचार्याची कॉलेजमध्ये मित्रांसमोर पीव्हीसी पाईपने मारहाण केल्यामुळे आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर. या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात संबंधित प्राचार्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेमुळे गावात खळबळ उडाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जळगाव येथील गुलाबराव देवकर कॉलेज ऑफ फार्मसी कॉलेजमध्ये हा प्रकार घडला. श्याम प्रभाकर पाटील वय वर्ष 20 असं आत्महत्या केलेल्या 20 वर्षीय विद्यार्थ्याचं नाव आहे. श्याम पाटील हा जळगाव येथील गुलाबराव देवकर कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये शिक्षण घेत होता. काही दिवसांपूर्वी प्राचार्य योगेश पवार यांनी दोष नसताना पीव्हीसी पाईपने मारहाण करून शिक्षक आणि मित्रांसमोर अपमान केल्याची माहिती श्यामने आपल्या कुटुंबियांना दिली होती. 14 फेब्रुवारी रोजी त्याने वडिलांना आणि काकांना फोन करून आपल्यावर अन्याय झाल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर नेहरू नगर येथील राहत्या खोलीवर त्यानं टोकाचं पाऊल उचललं. घटनास्थळावरून पोलिसांनी सुसाईड नोट जप्त केली असून त्यात प्राचार्यांनी मारहाण केल्याचा उल्लेख आहे. मृताच्या वडिलांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी प्राचार्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.